आयोजित केलेली आहे। आपल्या या दानगाव गावातील आणि हे चौधरी परिवार, आपल्या चौधरी परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सेवंतीबाई हरिभाऊ चौधरी आईसाहेबांना रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि आज उत्तर रात्री निमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईसाहेबांच्या पश्चात त्यांची मुलं असतील, मुली असतील, पुतणे असतील, संपूर्ण हा चौधरी परिवार असेल। खरं तर या चौधरी परिवारामध्ये कार्य करत असताना आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या मुलांवर संस्कार केले, मुलांचं संगोपन केलं, मुलांना मार्गदर्शन केलं आणि परमार्थ करत असताना, भगवंताचं नामचिंतन करत असताना माणसाचं जे आद्य कर्तव्य आहे, माणसाने जे कार्य करायला हवं त्या पद्धतीने त्या कर्तव्याची जाणीव ठेवून जगत वागत असताना आईसाहेबांनी वयाच्या 90व्या वर्षी जवळजवळ तुमचा आमचा निरोप घेतला। कारण आई हरिभक्त परायण होत्या, माळकरी होत्या, बरं का। कर्तव्याची जाणीव ठेवून त्याप्रमाणे जगल्या, वागल्या आणि सृष्टीच्या नियमाप्रमाणे अर्थात वृद्धापकाळाने आईसाहेबांचं निधन झालं। जाणं तर प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला जावंच लागणार आहे, पण जाण्याच्या आधी, तो दिवस येण्याच्या आधी आपल्याला काही आपली व्यवस्था करायची आहे, बरं का। मृत्यू येण्याच्या आधी आम्हाला काही आमची व्यवस्था करायची आहे। ज्याप्रमाणे सूर्याचा उदय होतो आणि अस्त होतो, सूर्य मावळतो, हा सृष्टीचा नियम आहे। उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा। आणि मग याची जाणीव करून देत असताना माऊली म्हणतात, ना तरी उदो असतो अपैसे, अखंडित होत जातसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य। तसं जन्म मरण आहे। सूर्य उगवायचंही आम्ही थांबू शकत नाही आणि सूर्याला अस्ताला जायचं सुद्धा आम्ही थांबू शकत नाही। तसं जन्म आणि मृत्यू हे अनिवार्य आहे, येणं जाणं हे सुरू आहे, यावर जावं लागतंय। जन्म झालेला आहे, त्याला मृत्यू ठरलेला आहे, अर्थात एक ना एक दिवस त्याला जावंच लागणार आहे, ह्या जगाचा निरोप घ्यावाच लागणार आहे। फक्त फरक काय आहे माहितीये का? एखादा प्रवासी जर असेल ना, प्रवासी, तो दानगाववरून इकडे पुढे निघालेला आहे जायला आणि अचानक आपल्याला रस्त्यामध्ये भेटला, आपल्या ओळखीचा आहे माऊली, बरं का। संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आपण त्याला आग्रह करतोय, दादा अहो घरी चला, पाणी घ्या, चहा घ्या आणि लगेच निघा। तो प्रवासी काय बोलतो माहितीये का? दिवस मावळाच्या आधी मला पोहोचू दे बाबा त्या जागेवर जिथे जायचंय तिथे। सूर्य अस्ताला जायच्या आधी मला तिथे पोहोचू दे, दिवस मावळायच्या आधी मला तिथे पोहोचू दे, बरं का। अवनीच्या वेळी जेव्हा आम्ही त्या शेतामध्ये उतरतोय की ना, त्यावेळेला मुठं टाकताना, ते आव्हान टाकताना शेतामध्येच आम्ही टाकणाऱ्याला सांगतो, सूर्यास्त व्हायच्या आधी लावता येईल एवढंच टाक। आणि थोडंफार जर इकडे तिकडे काही झालं ना, तर मग आमची चपलाही चालते त्या ठिकाणी, की जे टाकलंय तेवढं संपवायचंय। सूर्यास्ताला जायच्या आधी, सूर्य अस्ताला जायच्या आधी आम्हाला ते संपवायचं आहे, बरं का। प्रवाशाला त्याच्या मनामध्ये विचार असतो, सूर्य अस्ताला जाण्याच्या आधी माझ्या ठराविक ठिकाणी मला पोहोचायचं आहे। आम्ही काम धंद करत असताना, आमचे उद्योग करत असताना, आमची कामं आवरत असताना सूर्य अस्ताला जाण्याच्या आधी कशी आवरतील याचा विचार आम्ही करत असतो। मग त्याच पद्धतीने माऊली म्हणतात, हा सूर्य सुद्धा एक दिवस अस्ताला जाणार आहे ना। जो तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये
ज्याच्या प्रकाशाने आम्ही सगळं काही कार्य करतोय, तो अंतरात्मा सुद्धा एक दिवस या देहाला सोडणार आहे ना, अस्ताला जाणार आहे की नाही? जसं तिकडे सूर्य अस्त होण्याच्या आधी आम्ही काम आवरून घेतोय की ना, तशी इथला सूर्य अस्त होण्याच्या आधी आम्ही आमची कामं आवरली पाहिजे. आम्हाला ते आवडता आलं पाहिजे. ज्यांच्या उत्तर रात्री निमित्त आपण हे प्रवचन आयोजित केलेलं आहे ना, मी म्हणेन आईने आधीच ते काम आवरून घेतलेलं, कारण हरिभक्त पारायण होत्या, त्या माळकरी होत्या, आधीच ते काम आवरून घेतलेलं. आमचं आद्य कर्तव्य आहे ते, आम्ही ती जाणीव ठेवली पाहिजे, आमच्या मनामध्ये तो विचार पाहिजे, आम्हाला ते आवरून घ्यायचं आहे. आधी जाण्याच्या आधी आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे. बरं का? आता शरीराचा जर विचार केला तर शरीरामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत. जसं आपण घर आहे की नाही, आता घर काय एकाच वस्तूपासून तयार झालंय का? घर एकाच वस्तूपासून तयार झालंय का? अगदी पायापासून आड्यापर्यंत जर विचार केला तर अशी घर आज पाहायला पण मिळत नाहीत. भेटत का? एवढी मोठमोठी लाकडं आणि अगदी त्या पालांवर उभी असलेली नाही का, खांबावर उभी असलेली घर पाहायला मिळतात आपल्याला. बरं, या घरांचा विचार केला अगदी पायापासून तर आड्यापर्यंत किती साहित्य, किती मटेरियल आहे, काय काय गोळा करावं लागलेलं, तेव्हा ते घर तयार झालेलं आहे. आमचं घर तसंच आहे, आमचं शरीर सुद्धा त्याच प्रकारे आहे. याच्यामध्ये सगळं काही अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम, बरंच काय आहे. हे सगळं साहित्य, अर्थात या सगळ्यापासून एकत्रितरित्या पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश पंचभूतांना एकत्रित करून देहाची निर्मिती आहे. देह कार्य करते, पंचभूत या ठिकाणी कार्य करत आहेत. फक्त आम्हाला कळत नाही घर कोणाचं आहे, हे शरीर कोणाचं आहे. आम्ही आमची ओळख करून देताना घर आमचं आहे असं म्हणून सांगतोय, पण सांगू का, घराची निर्मिती झाल्यानंतर, घराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, आम्हाला जाण्याच्या आधी, आमचा गृह प्रवेश होण्याच्या आधी बरेच वस्तीला तिथे गेलेले असतात, बरेच वस्तीकर असतात ना. फरक एवढाच आहे, पायापासून आऱ्यापर्यंत मेहनत आम्ही करतोय, आम्हाला पूजा घातल्याशिवाय जाता येत नाही. आणि असे काही प्राणी पक्षी, जीवजंतू आहेत, असे काही कीटक आहेत की त्यांना काही न करता त्या ठिकाणी प्रवेश आहे. त्यांना विचारावं लागत नाही मी आहे कमी, त्यांच्यासाठी नाही ती पाठी परवानगी शिवाय आत येऊ नये, त्यांच्यासाठी नाही. तसं आमचं हे घर आम्ही समजतोय, हे शरीर, हा देह आम्ही आमचा समजतोय, पण ते हाय कोणाचं बरं? जसं तिकडे सांगितलंय की नाही, पाली म्हणते आमचे घर, उंदीर म्हणते आमचे घर, मांजरे म्हणते आमचे घर, कुत्री म्हणते आमची घर, डास म्हणते आमचे घर, मक्षिका म्हणते आमचे घर. तसं इथे जोपर्यंत शिल्लक आहे ना, आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक, जोपर्यंत देह धडधाकट आहे ना, तोपर्यंत सगळे म्हणतायत घर माझं आहे, शरीर माझं आहे, हा देह माझा आहे. तो काम म्हणतोय देह माझा आहे, क्रोध म्हणतोय देह माझा आहे, लोभ म्हणतोय देह माझा आहे, तो अभिमान म्हणतोय देह माझा आहे, तो अहंकार म्हणतोय देह माझा आहे, एक एक विषय, एक एक विकार म्हणतोय देह माझा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या वासना म्हणतायत आमचा देह आहे. सगळे या देहावर खऱ्या अर्थानं माझं पण गाजवतायत. पण हे सगळे कुठपर्यंत आहेत माहितीये का? जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये ताकद आहे ना, जोपर्यंत आमच्या देहामध्ये ताकद आहे की ना, त्यांना त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतील असं सामर्थ्य जोपर्यंत आमच्या देहामध्ये आहे ना, तोपर्यंतच. उंदीर कुठपर्यंत आपल्या घरात थांबतील? त्यांना खायला काहीतरी मिळतंय तोपर्यंतच ना. काय माऊली? त्यांना खायला काहीतरी मिळतंय तोपर्यंतच उंदीर थांबतील ना. एकदा त्यांना खायला काही मिळालं नाही म्हटल्यानंतर भूकचे का राहतील ते? तसं काम आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करतोय, मनात कार्य करतोय, लोभ मनात कार्य करतोय, क्रोध मनात कार्य करतोय. कुठपर्यंत? जोपर्यंत त्यांच्या आशा अपेक्षा आमच्याकडून पूर्ण होतात तोपर्यंत. एकदा काय त्यांना काही खायला मिळालं नाही ना, ऐका, ज्या वेळेला एखादा मालक काही दिवसांसाठी घर सोडून बाहेर जाणार असतो ना, त्यावेळेला तो खिडक्या बंद करतानाच दिसला ना घरातल्या काही छोट्या छोट्या प्राण्यांना, की तो मालक शेवटचा दरवाजा उघडायच्या आधी ते बाहेर जातात. त्यांना माहिती आतमध्ये कोंडून राहता कामा नये. तसं अंतरात्मा निघण्याच्या आधी, जाण्याच्या आधी
अंतरात्मा हे घर सोडण्याच्या आधी, तो मालक हे घर सोडण्याच्या आधी ही मंडळी एक एक करून बाहेर जातात बरं का. शेवटच्या वेळेला यापैकी एकही नाही. तुकोबांनी जे सांगितले तेच आहेत. सोडविना तुला, सोडविना कोणी, बरं का. नको नको म्हणा, जे तुकोबांनी सांगितले तेच आहेत. हे बाहेरचे जे आपण पाहतोय ना, हे कार्यकारण आहेत. जो काम तुला तुझा वाटतोय तो शेवटपर्यंत साथ देतोय का? जो लोभ माझा मला वाटतो तो शेवटपर्यंत साथ देतोय का? जो क्रोध माझा मला वाटतोय तो क्रोध शेवटपर्यंत साथ देतोय का? जोपर्यंत त्यांची आशा अपेक्षा पूर्ण होते तोपर्यंत ते आहेत. ऐका, अंतरात्मा जाण्याच्या आधी ते घर सोडतायत बरं का. ही इंद्रिय जी आहेत, इंद्रिय माझी आहेत. डोळा माझा आहे, कान माझा आहे, त्वचा माझी आहे, जीभ माझी आहे, वैखरी माझी आहे, वाचा माझी आहे. हा, जोपर्यंत ताकद आहे ना तोपर्यंत तो बोलतो लात मारेन तिथं पाणी काढीन. पण एकदा शक्ती कमी झाली ना की मग त्यालाच ती पाय उचलण्यासाठी काठीचा आधार घ्यावा लागतो. तो पाय त्याला उचलत नाही दादा. जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये ताकद आहे ना तोपर्यंत माणूस बोलतो माझं तोंड आहे मी काही पण बोलेन, माझे डोळे आहेत मी काही पण पाहिन. शक्ती आहे तोपर्यंत, ताकद आहे तोपर्यंत. पण ऐका, एकदा काही ती वेळ आली ना अंतरात्मा ह्या घर सोडण्याची की हे सुद्धा एक एक हा देह सोडून जात असतात बरं का. आम्ही जसं जसं वयाने वाढतो ना आम्हाला वाटतं आम्ही खूप मोठे झालो, पण मोठे होता होता आम्ही मृत्यूच्या जवळ जातो हे विसरून जातो बरं का. ज्येष्ठ नागरिक होता होता आम्ही मृत्यूच्या जवळ चाललो हे विसरून जातोय आम्ही. आणि मग काय होतंय माहितीये का माऊली, कालांतराने एक एक इंद्रिय आपला निकामी होतो. डोळे असतात पण दृष्टी जाते, दृष्टी जाते. मग तेव्हा तो माणूस बोलतो, तो समोरून जो आलाय ना तो कोण आहे बरं ओळखत नाही मला, असं बुरकड बुरकड दिसते, लांबचा माणूसच ओळखता येत नाही मला बरं बरं का. डोळे आहेत, दृष्टी कमी झाली, कान आहेत, ऐकायला कमी यायला लागलं, वैखरी आहे, धाप लागायला लागली, बोलता येत नाही. ज्यांच्यासाठी हाडाचं काळं करतोय ना, रक्ताचं पाणी करतोय ना आपण, ज्यांच्यासाठी हौस मौज बाजूला ठेवतोय की नाही, एकदा त्या मुलीला तिकडं सासरी माहिती झालं ना की बाबा खूप आजारी आहेत, आता बाबाला माणूस पण ओळखत नाही, तेव्हा ती मुलगी पाहायला आल्याबरोबर बापाच्या पुढे जाऊन उभी राहते आणि काय विचारते माहितीये, बाबा मला ओळखली का? अगं तुझ्यासाठी हाडाची काढत केली बाई, तुझं लग्न करण्यासाठी कर्ज काढलेला अजून तो फेडत होता बिचारा, तू काय बोलते मला ओळखली का? तुला जरी आता रंगाने रूपाने ओळखले नाही, तुझ्या आवाजाने जरी ओळखले नाही ना तरी तुला कधीच ओळखले त्याने. काय समजते? आपलीच आपल्याला विचारताय बाबा मी कोण, म्हणजे आमची परीक्षा ते पाहतायत. खरोखर बाबाला कळतंय का? बाबाला ऐकायला जातंय का? बाबा मला ओळखतात का? बाबाची बुद्धी काम करते का? बाबाची बुद्धी काम करते का? माऊलीला ह्या ओवीतून तेच सांगायचं आहे, हे सगळं जाण्याच्या आधी आम्हाला आमचं कार्य साध्य करायचं आहे. सूर्य अस्ताला जाण्याच्या आधी आम्हाला कार्य आवरायचं आहे ना, तसं हे सगळं जाण्याच्या आधी अरे वैखरी आहे तर भगवंताचं स्तवन करून घ्या, नामस्मरण करून घ्या. उद्या जर धाप लागायला लागल्यानंतर तुम्ही तारमळे महाराजांना बोलवून पण येणार नाहीत. जर धाप लागायला लागली बोलताच येत नाही, काय करणार आहे येऊन? डोळे व्यवस्थित आहे तर त्या देवाचं दर्शन घ्या, प्रत्येक ठिकाणी त्या देवाला पहा. कान व्यवस्थित आहेत तर त्या देवाचं ऐकून घ्या. संतांचं वाङ्मय अर्थात भजन कीर्तन प्रवचन श्रवण करून घ्या. भांडवल गेल्यानंतर धंदा सुचतोय आम्हाला. मग माणूस बोलतोय ते मागे आले होते ना तेव्हा जर मी ह्या काम केलं असताना
काय समजतंय का? ते मागे आले होते ना जरा लाख काय करोड 1.5 करोड, तेव्हा जर हे केलं असतं मी, तेव्हा जर मला सुचलं असतं ना, तर आज ही अवस्था आली नसती. भांडवल गेल्यावर धंदा सुचतोय, तसं आमचं सुद्धा भांडवल गेलं ना की मग तो पायरीवर जाऊन बसतोय मंदिराच्या. आता ऐकायला येत नाही, हातपाय चळचळा कापायला लागतात बरं का, डोळ्यातून व्यवस्थित दिसत नाही, बोलायला पाहतोय पण धाप लागते. आणि मग त्याला विचारतात, बाबा तुम्ही कधीच मंदिरात दिसले नाहीत, आता पायरी सुटत नाही का बरं? तेव्हा तो बोलतोय, घर खायला धावतोय काय करू, घर खायला धावतोय आता काय करू. ते खायला धावण्याच्या आधीच आम्हाला सोडण्याची तयारी पाहिजे. आमच्या आयुष्याच्या काळामध्ये संतांनी 4ही आश्रमाची ओळख करून दिलेली आहे. 4ही आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. बरं का, 25 वर्षापर्यंत लग्न होईपर्यंत माणसाने ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन केलं पाहिजे. बरं का, लग्न होईपर्यंत 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन केलं पाहिजे. पुढे 25 ते 50 गृहस्थ आश्रम. तुम्ही ठरवा नाही तर नका ठरवू, करावंच लागतंय. आणा पाठीमागे लागला की कधी कोथिंबीरची जुडी न आणणारा, मेथीची जुडी न आणणारा आई बोलते अगोदर, अरे तुला रोज डबा द्यायला लागतो, कधीतरी भाजी आण, मी आणि भाजी, असा म्हणणारा उचलत नाही एवढी पिशवी घेऊन येतो दोन्ही हातामध्ये 25 ते 50. माऊली खरंय की कुठं आहे, आणावंच लागतंय. गृहस्थ आश्रम 50च्या पुढे जर मिळालं आयुष्य ना तर वानप्रस्थ आश्रम, कारण नातवंड आलेली आहेत, मुलांचे लग्न झाली. वानप्रस्थ म्हणजे घरात राहून वनात राहिल्यासारखं. काही समजतंय का? घरात राहून वनात राहिल्यासारखं. सगळाच डोका आपला नको काय, थोडंफार सुनेचंही ऐकलं पाहिजे, थोडंफार सुनेच्या पण हातात दिलं पाहिजे. सगळेच नका पण थोडंफार तरी, अधिकार आहे ना तिचा पण. आणि त्याच्या पुढे 75च्या पुढे जर मिळालाच तर संन्यास आश्रम, जे मिळेल ते ग्रहण करायचं, देवाचं नामचिंतन करायचं आणि तयारी करायची. बाकी कुठल्याच गोष्टीमध्ये डोका घालायचा नाही, कारण आता नातवंड लग्नाची झाली, नातवंड लग्नाची झाली, आता मग जास्त अधिक विचार करायचा नाही त्या गोष्टीचा. हे ज्याला जमलं ना त्याला सूर्य अस्ताला जाण्याच्या आधी त्याने कार्य आवरलं असं म्हणायला हरकत नाही. आणि तेच आम्हाला करायचं आहे. इथे अंतरात्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही कार्य करणार आहोत. उद्या एकदा अंतरात्मा निघून गेला ना, तू लाख हिफाजत कर ले, लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. रिकाम्या पिंजऱ्याकडे कोण पाहत बसलंय बरं? रिकाम्या पिंजऱ्याचं कोण निरीक्षण करत बसलंय? जोपर्यंत त्या पिंजऱ्यामध्ये तो पक्षी आहे ना तोपर्यंत पक्ष्याचं निरीक्षण केलं जातंय. पक्षाकडे आतुरतेने आकर्षित झाला जातो मनुष्य, पक्षाकडे पाहतोय तो मनुष्य. पिंजरा भाव खातोय ती बात वेगळी आहे, पिंजरा भाव खातोय ती बात वेगळी आहे. पण पिंजऱ्याला केव्हा कळतंय? जेव्हा पक्षी उडून जातो ना तेव्हा पिंजऱ्याला कळतंय, अरे येणारा जाणार आतापर्यंत माझ्याकडे पाहायचा, आता मात्र पाहत नाही. आत्मा आहे तोपर्यंत, आत्मा जाता देह पडे, जिथे असेल तिथे पडे, देह पडता म्हणती मढे. म्हणून म्हणतात बॉडी आली का. कालपर्यंत त्या माणसाला नावाने ओळखायचे, अमुक अमुक माणूस, बरं का. त्याच माहितावर येणारी माणसं आणि त्यांच्याविषयी बोलताना नावाने सांगतात, अमुक गावचा तो अमुक अमुक आला का बरं. आणि इकडे ज्याची बॉडी येणार आहे त्याच्याविषयी बोलतो का आपण, अमुक अमुक आला का, बॉडी आली का. अधिक वेळ झाला तर मग तीच मंडळी बोलतात, कशाला मातीचे हाल करताय. कशाचे? मातीचे. काय आली का? बॉडी. हे आम्ही अंतरात्मा असताना जाणलं पाहिजे, ओळखलं पाहिजे, याचं स्मरण ठेवलं पाहिजे. ऐका, सूर्याचा उदयही आम्ही थांबू शकत नाही आणि अस्तही आम्ही थांबू शकत नाही. हे तेवढंच सत्य आहे ना, तेवढं आमचा जन्म मृत्यू
आम्ही थांबवू शकत नाही, पण त्याचा मधला काळ जो आहे ना, आयुष्य, समजतंय ना, सूर्य उगवलेला आहे, अस्ताला जाणाऱ्या या दोन्ही गोष्टी आम्ही थांबू शकत नाही, पण मधल्या प्रकाशामध्ये आम्हाला काय कार्य करायचं हे नियोजन ज्याने केलं ना, त्याचा दिवस यशस्वीरित्या पार पडला. समजतंय का? सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आम्हाला काय करायचंय त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये हे नियोजन ज्याला जमलं त्याचा दिवस आनंदाने पार पडला. ज्याला जमलं नाही तो रात्री झोपताना विचार करतो तेवढं काम झालं असतं बरं झालं असतं. तसं आमचं आहे, जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, याच्या मधला जो काळ आहे ना त्याच्या प्रकाशामध्ये कार्य करायचं, त्या अंतरात्म्याच्या प्रकाशामध्ये उजेडात कार्य करायचं. हे नियोजन ज्याला कळलं ना त्याचं आयुष्य सुंदर झालं, त्याचं जगणं सुंदर झालं, त्याचं जीवनाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. किती सोपं आणि किती अगदी आपल्या रोजचं दृष्टांत या ठिकाणी माऊलींनी दिलेला आहे. दुसऱ्या अध्यायातील 160वी ओवी, आणि या ओवीमध्ये माऊली म्हणतायत, ना तरी उदो असतू अपैसे अखंडित होत जात असे, तैसे जैसे तैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. बरं का, प्रत्येकाला आम्हाला जन्म तारीख माहिती आहे, कारण जन्म तारखाशिवाय आधार कार्ड कोणाचाच तयार झाला नाही. खोटी किंवा खरी? बरं का, मृत्यूची तारीख कोणाला माहिती आहे? बरं, कोणाला माहिती आहे? खरी का खोटी? खोटी पण नाही सांगणार माणूस, कदाचित लागलीच गोळी तर मग त्याच दिवशी. पण सत्य आहे ना, सूर्यास्त होणार आहे हे जेवढं सत्य आहे तेवढंच आम्हाला मृत्यू आहे हेही तेवढं सत्य आहे. ज्या दिवशी आम्ही ठरवून हे कार्य करू ना, ज्या दिवशी आमच्या स्मरणात राहील की नाही आम्हाला एक दिवस जायचं आहे, आणि ह्या स्मरणामध्ये आम्ही कार्य करू की नाही, त्यावेळेला कोणाचा मत्सर आमच्याकडून घडणार नाही, तिरस्कार घडणार नाही, द्वेष घडणार नाही. बरं का, आमचा अहंकार गळून पडलेला असेल आणि फक्त आम्ही आमचं सार्थक कसं होईल जीवनाचा त्याचा विचार करून जगत वागत असू, तेवढाच विचार आम्ही करत असू. आणि हे नियोजन आम्हाला करायचं आहे, आमच्या आयुष्याचं नियोजन आम्हाला करायचं आहे. आम्हाला नेमकं काय करायचंय? सूर्यास्त होण्याच्या आधी आम्हाला काय करायचंय? डोळे तुम्ही घ्यावं सुख, पहा पांडुरंगाचे रूप, ऐकावं तुम्ही कान पांडुरंगाचे गुणगान, घेई घेई वाचे गोड नाम विठोबाचे, मना तेथे धाव घेई राहा विठ्ठलाचे पायी. हे आम्हाला साध्य करायचं आहे. त्यासाठी महत्वाचं काय माहितीये का? ज्या इंद्रियांकडून ती कर्म करून घ्यायची आहेत ना, त्या इंद्रियांना त्या गोष्टीचं ज्ञान पाहिजे, नाही का? डोळ्यातून काय पाहायचं हे ज्ञान डोळ्यांना पाहिजे ना. दृष्टी तर सर्वांनाच आहे, दृष्टी सर्वांनाच आहे, पण समोर दिसणाऱ्या दृश्यातून आम्हाला काय घ्यायचं आहे हे विचार प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. हे विचार प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. बरं का, बाजारात गेल्यानंतर सगळ्यांच्याच दृष्टीला सगळंच दिसतंय, सगळंच घेऊन येतात का? ज्याला जे आवड आहे, ज्याला जी आवड असेल त्या पद्धतीनेच मनुष्य बाजारात पाहतोय ना. तसं हे सृष्टी म्हणजे बाजार आहे, आम्ही बाजार करायला या ठिकाणी आलेलो आहोत. भगवंताने दृष्टी दिलेली आहे, त्या दृष्टीने आम्हाला इथे काय पाहायचं आहे ना हे आमच्या विचारावर अवलंबून आहे. अनेक गोष्टी ऐकायला सर्वांनाच येत आहेत, काय ऐकायचं आहे हे कळलं पाहिजे, हे ज्ञान आमच्या कानांना झालं पाहिजे, श्रवण इंद्रियांना झालं पाहिजे. आम्ही काय ऐकायचं आहे? वैखरी तर सर्वांनाच भगवंताने दिलेले, पण सगळेच देवाचं नामस्मरण करतात का? ज्या देवाने वैखरी दिले ना त्याच तोंडातून काही लोक बोलतात देव नाहीच आहे. जी वैखरी ज्या देवाने दिली ना, जे आम्हाला बोलण्यासाठी जो देव सामर्थ्य देतो की नाही, प्रत्येक शब्द ना शब्द त्या देवाच्या कृपेनेच आमच्या मुखातून बाहेर पडतोय की नाही, त्या देवाच्या सामर्थ्यानेच बाहेर पडतोय की नाही. आज आम्ही त्याच वैखरीतून काही बोलणारे पाहतोय, देव नाहीच आहे. वैखरी सगळ्यांनाच दिलेली आहे, पण सगळेच देवाचं नामस्मरण करत नाहीत. कान सगळ्यांनाच दिलेली आहे, पण सगळेच कानातून भगवंताचंच ऐकतात असं नाही. डोळे सगळ्यांनाच दिलेले, दृष्टी सगळ्यांनाच दिलेली आहे, पण सगळ्यांची दृष्टी देवालाच शोधते असं नाही. पण ज्या दिवशी तसं होईल ना, तसं सर्वांगाने आमच्या भक्ती घडल्याशिवाय राहणार नाही. सर्वांगाने भक्ती करायची आम्हाला.
प्रत्येक इंद्रियाने भक्ती घडली पाहिजे. त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? प्रत्येक इंद्रिय खऱ्या अर्थानं त्या देवाच्या चरणी अर्पण केला पाहिजे. त्या देवाच्या कार्यासाठी आम्ही वापरला पाहिजे प्रत्येक इंद्रियाने. तेव्हा सर्वांगाने ती भक्ती घडेल, सर्वांगाने भक्ती घडेल. आणि म्हणून आम्ही अखंड स्मरणात ठेवलं पाहिजे की आम्हाला जाण्याच्या आधी बरं का आमचं सगळं आवरासावर केलं पाहिजे, सगळं आवराआवर करून घेतलं पाहिजे. बरोबर काहीतरी घेऊन जायचंय आपल्याला. तसं का आपला असा खाली हात प्रवास नाहीये बरं का. चर्मचक्षुने जर बघितलं तर येताना आम्ही काहीच आणलं नाही, जाताना काहीच घेऊन जाणार नाही. क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. चांगल्याच्या डोळ्याने जर बघितलं तर काही आणलेलं नाही, काही घेऊन जाणार नाही. पण ज्ञानचक्षुने जर बघितलं, प्रारब्ध आमच्या बरोबर आणलंय, संचित आमच्या बरोबर आम्ही आणलंय, क्रियमान कर्म करतोय आम्ही. माणसाचं आयुष्य 3 गोष्टींवर अवलंबून आहे बरं का. प्रारब्ध, संचित आणि क्रियमान कर्म जे काय आहे ते या 3च गोष्टींवर अवलंबून आहे. तुमच्या प्रारब्धात असेल तेच तुम्हाला मिळेल, तुमच्या संचितात असेल तेच तुम्हाला प्राप्त होईल. आणि आता क्रियमान कर्म करून त्याच्यामध्ये तुम्हाला परिवर्तन करायचं आहे किंवा अजून मिळवून घ्यायचं आहे. ती क्रियमान कर्म काय करावीत ना, हे गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला मार्गदर्शन केलेलं आहे. अर्जुनाला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच, आपल्याला सगळ्यांनाच, आमच्या मनाला क्रियमान कर्म आम्ही काय करायचं आहे हे मार्गदर्शन भगवंताने या ठिकाणी केलेलं आहे बरं का. येताना आम्ही ते घेऊन आलेलो आहे. आता क्रियमान कर्म करत असताना आम्ही काय गोळा करतोय त्याच्यावर आमचं पुढचं प्रवास अवलंबून आहे. पाप की पुण्य दोन्हीपैकी एकच बरं का. पाप किंवा पुण्य दोन्हीपैकी एकच. आज भक्ती करत असताना सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये जर अभिमान असेल, अहंकार असेल, परमार्थ करत असताना सुद्धा जर आमच्या अंतःकरणामध्ये अभिमान असेल, अहंकार असेल आणि त्या अहंकाराने जर आमच्याकडून एकमेकाचा तिरस्कार घडत असेल तर सांगा मी पाप करतोय की पुण्य करतोय? बाकी संसारिक प्रपंचिक जे आहेत त्यांचा विचार बाजूलाच राहू द्या. संसारिक प्रापंचिक जे आहेत त्यांचा विचार बाजूलाच राहू द्या. भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना जर आमच्याकडून कोणाचा द्वेष घडत असेल, मत्सर घडत असेल, तिरस्कार घडत असेल, अभिमानातून जर आम्ही वावरत असो तर आम्ही पाप करतोय की पुण्य करतोय? दोन्हीपैकी एकच गाठून आमच्या बरोबर असणार आहे त्या पुढच्या काळामध्ये बरं का. आणि एकदा तो अभिमान आला ना माऊली की मग त्याच्याबरोबर एकदा इंजिन आलं की डब्यांना काय करावं लागतं? डबे आपोआप येतात ना. इंजिन एकदा हलला ना, इंजिन एकदा पुढे आला ना की त्याच्या मागे एक 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 डबा आपोआप येतोय. तो अभिमान आला की क्रोध येतोय, मत्सर येतोय, तिरस्कार येतोय, एका मागे एक येतात ते. मै बडा, मी मोठा, एकदा विचार माणसाच्या अंतःकरणामध्ये आला की मग लगेच ज्यांना आपण कमी समजतोय त्यांच्याविषयी मत्सर, क्रोध, तिरस्कार लगेच निर्माण होतोय. म्हणून पहिला अभिमानच येऊ देऊ नका. एकदा एखादा विषय माणसाच्या अंतःकरणामध्ये आला ना की त्याला बाकीचं काही दिसतच नाही, काही सुचतच नाही. त्याला एखादी वासना त्याच्या अंतःकरणामध्ये आली की त्याला बाकीचं काही दिसतच नाही ना बरं का. प्रवासात आहे त्या लोकल मध्ये एकही त्याच्या ओळखीचा नाही, पण चुना नसेल तर 4 बाक फिरतोय तो तिथे. आहे का त्यांना ओळखीचा आहे का बरं? ते समोरचे ज्याला विचारतोय ते खातात की नाही खातात तेही त्याला माहित नाही, पण तरी विचाराचं काम करतोय ना तो. कोण काढायला लावतोय त्याला? ते फिरायला कोण लावतोय बरं त्याला? तुमच्याकडे जे विचार आहेत ना, जी वासना आहे ना, ती वासना तुमच्याकडून ते कार्य करून घेत असते. ते विचार तुमच्याकडून ते कार्य करून घेत असतात. विषय काय तंबाखूचा ना सोन्याचाच नाहीये. आम्हाला काय करायचंय माहितीये का? हे कुठेतरी थांबवायचं आहे, कुठेतरी थांबलं पाहिजे याचा विचार आम्ही केला पाहिजे.
आणि त्यासाठी हे नियोजन आहे सगळं आम्हाला करायचं, त्यासाठी हे नियोजन आहे. गाथा आहे, गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, कशासाठी आहे? सूर्य अस्ताला जाण्याच्या आधी आम्ही काय केलं पाहिजे ना हे आम्हाला कळलं पाहिजे, त्याचं नियोजन आम्हाला करायचं आहे. अंतरात्मा हा देह सोडण्याच्या आधी आम्ही ती सत्याची ओळख घ्यायची आहे. पुण्य गोळा करायचं आहे ना, पाप बाजूला सारायचं आहे ना. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये नम्रता पाहिजे. नम्र झाले भूतातेने कोंडिले अनंता, नम्रता पाहिजे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोडं त्याचे अंकुशाचा. आम्हाला आमचं जीवन जगत असताना, आमच्या आयुष्याचा आनंद घेत असताना जेवढं लहान होऊन राहता येईल ना तेवढं लहान होऊन राहता आलं पाहिजे. त्याच्यासारखा सुखी कोणच नाही. ऐरावत रत्न थोडं, बरं का. आम्ही काय होतंय माहितीये का, नेमकं आता आमची अंथरुण असतंय छोट आणि आम्ही पाय खूप लांब पर्यंत पसरायला जातोय, त्यामुळे मग सगळ्या गळ्यात गोळड्या येतात आमच्या. पूर्वी वृद्ध माणसं जी होती ना ती नेहमी आम्हाला सांगायची, आपल्याला सांगायची, अंथरुण पाहून पाय पसरावे, नेहमी उपदेश करायचे. तुमची कॅपॅसिटी काय, तुमची परिस्थिती काय, त्याप्रमाणे नियोजन करा, त्याप्रमाणे नियोजन करा. आम्ही लवकर श्रीमंत व्हायला जातोय ना, आम्ही मोठा भक्का दाखवायला जातोय ना एकदम, मग शेवटी काय होतंय माहितीये का, तो एवढा सगळं नियोजन करण्यासाठी आम्हाला कुठून तरी काढवड करावी लागते ना, कुठून तरी काहीतरी उपद्व्याप करावे लागतात ना. आणि मग एकदा गळ्यात गोळ्या आला की मग अवस्था काय होते बघा, काय अवस्था होती. पर्याय नाही त्याला, दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून मग या ठिकाणी माऊली काय म्हणतायत माहितीये का, जर सूर्य अस्ताला जाणार आहे हे सत्य आहे, तर एक दिवस हा अंतरात्मा सुद्धा आमच्या देहाला सोडणार आहे, ते सुद्धा तेवढंच सत्य आहे. आणि हे सत्य आम्ही स्वीकारलं पाहिजे. मग आम्हाला काय करायचं आहे, अंतरात्मा असताना सत्याच्या बाजूने चालायचं आहे, सत्याची ओळख घ्यायची आहे, सत्य सोडू नये. किती जरी त्रास झाला ना माऊली, किती जरी काही झालं तरी सत्य सोडता कामा नये. पांडवांचा विजय झाला, कारण काय, सत्याच्या बाजूने होते ना, सत्य सोडलं नाही, बरं का. रावणाकडे कितीतरी होतं, कितीतरी रावणाकडे होतं, काय कमी होतं सांगा ना. संपत्तीने खूप मोठा होता, ज्ञानानेही खूप मोठा होता, तो ज्ञानाने सुद्धा खूप मोठा होता, आयुष्य भरपूर होतं त्याला, बरं का, आयुष्यही भरपूर होतं. भक्ती म्हणाल तर भक्ती पण श्रेष्ठ होती, कमी होती का भक्ती. महादेवाने प्रसन्न होऊन आत्मलिंग द्यावं, आत्मलिंग, एवढी श्रेष्ठ भक्ती होती त्याची. ज्या वेळेला थोड्याच अगदी मरणार काही वेळात, तेवढ्यात भगवान श्रीराम प्रभूंनी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा, बऱ्याच दिवसापासून तुझ्या मनामध्ये एक विचार होता रावणाविषयी. सर्वज्ञ असलेल्या भगवंतांनी जाणलेलं की लक्ष्मणाच्या मनामध्ये काय विचार आहे. जेव्हा जेव्हा त्या पराभव व्हायचा ना रावणाचा, जेव्हा जेव्हा त्याचे ते राक्षस मारले जायचे ना, तेव्हा तेव्हा लक्ष्मणाचा विचार मनामध्ये नेहमी एक विचार यायचा, नेहमी विचार यायचा. आणि आता श्रीराम प्रभू म्हणतायत लक्ष्मणा, अरे मरणार तो, जाणार आता, तेवढ्यात जाऊन विचार तू त्याला, तुझ्या मनात काय आहे ते, तुला त्याच्याकडूनच उत्तर मिळेल. आणि लक्ष्मण रावणाच्या जवळ गेला, त्याला विचारलं, म्हणजे सुरुवातीपासून माझ्या मनामध्ये एकच विचार होता, सुरुवातीपासून काय, जे जे तू काही करायला गेला ना आतापर्यंत अनहिताचं हिताचं, ते सगळं तुझं अनहितच होत गेलंय दादा. सुरुवात झाली हनुमंताच्या शेपटीला बरंच काही गुंडाळून आग लावण्याची, हानी हनुमंताची झाली मारुतीरायांची का रावणाची झाली. हनुमंताने काहीच नाही केलं माऊली,
लंका त्यानेच जाळलेली आहे स्वतःच रावणाने. कारण हनुमंताने फक्त काय केलं, या झाडावरून त्या झाडावर उडी मार, त्या झाडावरून त्या झाडावर उडी मार. वेदना होत आहेत, मागे जर आग लागली तर कोण थांबणार आहे एक जागी. आपला भ्रम आहे, लंका हनुमंताने जाळली नाही, रावणानेच जाळली. कोणीच कोणाचं वाईट बरं करत नाही. स्वतः तू जायस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. चांगलं करायचंय, आपण करा सोडवणं. अनाहित माणूस स्वतःच करतोय, कोणी कोणाचं नाहीये. फक्त आम्ही जगत वागत असताना असे बरेच बोलणारे पाहतोय, तुमच्या पोरांच्या मुलं आमची पोरं वाया गेली. असे बरेच बाप बोलतोय, आमचा मुलगा तसा नव्हता हो, त्या पोरांच्या जायला लागला ना तिथून वाया गेला. एक तरी बाप मला असा दाखवा की कधीतरी चार चौकात बोललाय माझ्या पोराच्या मुला गावातली पोरं वाया गेली. दाखवा मला एक तरी बाप असा आहे का? तसं रावणाचं आहे. लंका जाळली कोणी? रावणाने. बरं असू द्या, चला बरं मधला बराच काळ आहे. अंगदाला वगैरे भगवंताने पाठवली शिष्टाई करण्यासाठी, तो बराच काळ आहे मधला. पण मग आता थोड्या वेळात मरणार की नाही? रावणाकडे वेळ कमी, आपल्याला पण वेळ घेऊन कसं जास्त चालेल? थोड्याच वेळात जाणार आहे. पण तेवढ्यात लक्ष्मण विचारताय, अरे दादा 14 चौकड्याचं राज्य तुझं काय समजतंय का? दशानन तू महाबली. रावणाला सुद्धा महाबली म्हटलेलं आहे बरं का. गोकर नक्षत्राला जे महाबळेश्वर म्हणतोय ना, ते त्याच्यावरच नाव पडलेलं आहे, महाबली. मोठमोठे बलाढ्य राक्षस तुझ्याकडं, ज्ञानी तू, किती शस्त्र साठा तुझ्या जवळ, किती सैन्य, किती ती राक्षसी सेना तुझ्याकडे ती. आम्ही वनवासी रे, मोजके वानर आमच्या जोडीला, कंदमुळे खाऊन आम्ही राहत होतो दादा. पण तरी सुद्धा विजय श्रीरामाचा झाला, प्रभूंचा झाला, दादांचा झाला. तुझा पराभव मी माझ्या डोळ्यात पाहतोय. कारण काय रे? तेव्हा रावण बोलतोय, माझ्याकडे सगळं बळ होतं दादा, तुमच्यापेक्षा कित्येक पटीने. सांगायला देवापेक्षा बळ जास्त कोणाकडेच नसतंय बरं का. मुलाने किती जरी मोठं व्हायचं ठरवलं तरी बापापेक्षा कधीच मोठा होणार नाही. होईल का? बापापेक्षा मुलगा मोठा होईल? बाप तो बापच असतो. पण आमच्या चांगल्याच्या डोळ्याने पाहायचं म्हटल्यानंतर, रावणाच्या दृष्टीने पाहायचं म्हटल्यानंतर रावण काय बोलतोय, माझ्याकडे सगळंच होतं, महाबलाढ्य मी, महाबलाढ्य राक्षस माझ्या बाजूला, मोठमोठे सगळे बलवान आणि सगळे काही माझ्याकडे, 14 चौकडींचं राज्य माझ्याकडं. पण तरी सुद्धा माझा पराभव झाला आणि तुम्ही वनवासी असताना तुमचा विजय झाला. त्याला कारण काय? तुम्ही सत्याची बाजू सोडली नाही आणि मी सत्य स्वीकारलं नाही. मी असत्यच स्वीकारलं, मी अधर्मानेच वाटचाल केली, मी अनितीनेच वागलो, मी अनितीनेच जगलो, म्हणून माझा पराभव झाला आणि श्रीराम प्रभूंचा विजय झाला. त्याला कारण काय? सत्य सोडलं नाही, धर्माचरण सोडलं नाही, नीतीने वागणं जगणं सोडलं नाही. आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये जर कार्य करायचं म्हटलं ना, तर पहिला आमचा लक्ष पाहिजे काय माहितीये का? कितीही त्रास झाला तरी सत्य सोडता कामा नये. आणि कलियुगामध्ये सत्याला त्रास होणार आहे ना, होणार आहे नाही, सत्यालाच त्रास असतो, सत्यालाच त्रास असतो बरं का. वाईट कर्म करणाऱ्याची निंदा करणारे कधी बघितलेत का? बघितलेत? वाईट कर्म करणाऱ्याची निंदा कधी बघितले? निंदा करणारे कधी बघितलेत तुम्ही? उलट अर्थी त्यांना प्रोत्साहन देतात नाही. पण चांगली कर्म करणाऱ्याच्या जर सालट्या काढायला घेतल्या ना कधीतरी 4-5 जणांनी, थांबत नाही ते. नाही, अधर्माला विरोध नाही, धर्माला विरोध आहे. वाईट कर्माला विरोध नाही, चांगल्या कर्माला विरोध आहे. अहो हेच तर कलीचं कार्य आहे. कली काय म्हणतोय माहितीये का? कधीतरी पुराण शास्त्र वाचलं ना तर तुम्हाला कळेल. कलीची माहिती जिथे दिलेली ना, कलीचा महात्म्य जिथं वर्णन केलंय ना, तिथे कली काय बोलतोय माहितीये का? जे माझ्या अधीन आहेत ना, जे माझ्या बरोबर आहेत ना, जे माझ्या जोडीला आहेत ना, त्यांच्याकडे माझं लक्षच नाही, कारण ते माझेच आहेत. ते कुठे जाणार आहेत?
पण माझं अधिक लक्ष धर्मकार्य करणाऱ्यांवर आहे, ते माझे वैरी आहेत बरं का. राजकारणाच्या वेळी ना, इलेक्शनच्या वेळी जे आपले आहेत ना त्यांच्यावर लक्ष कमी असतो. फोडायचे कसे, कारण त्यांना माहिती आहे जे आपले आहेत ते आपलेच आहेत, फोडायचे कसे त्यांच्याकडे लक्ष जास्त असतं. तसं कमीच आहे, आपले आहेत ते आपलेच आहेत, जे धर्म कार्य करतात त्यांना फोडायचे कसे. मग कामाला पाठवतोय तू, काय समजतंय?